मी डॉक्टर कावरी, मी कावरे हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन आहे। आमच्या कावरे हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ऑर्थोपेडिक ऑपरेशन होतात। दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी केंद्र सरकारने पारित केलेल्या हिट अँड रन कायदा तातडीने रद्द करावा आणि वाहन चालकांना न्याय देण्यात यावा या मागणीसाठी अक्कलकोट तालुका चालक एकता संघाच्या वतीनं माननीय तहसीलदार बाळासाहेब शिरसाट यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी अक्कलकोट तालुका चालक एकता संघाचे अध्यक्ष विठ्ठल चव्हाण, उपाध्यक्ष सागर जाधव, इरफान खोजे, सचिव तेजस रणझुंजारे, सचिन साखरे, सुदर्शन शितोळे आदी जण उपस्थित होते। कायद्यामध्ये शिक्षेची जी तरतूद करत आहे 10 वर्ष कैद आणि 7 लाख रुपये दंड, हे आपल्यासारख्या सर्वसामान्य चालकाला झेपणारं नाहीये। त्याचा निषेध म्हणून इथे आपण आज निवेदन दिले। रस्ता रोकोचं आंदोलन करण्याचा उल्लेख पूर्वकल्पना आपण तहसीलदार साहेबांना दिलेली आहे। त्यांच्या वेळेनुसार किंवा त्यांच्या परवानगीनुसार आपण ते ठरलेल्या दिवशी म्हणजे 3 तारखेला सकाळी 11 वाजता समर्थ शिवनेरी ढाबा, अक्कलकोट सोलापूर रोड, त्या ठिकाणी आपल्याला ते करायचं आहे। त्या हिशोबाने आपण ते करूया, कारण प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला ह्याला ड्रायव्हरला हे जे आहे कायदा, या कायद्यामधली तरतूद स्वीकारल्यानंतर, कायदा अंमलात आल्यानंतर ह्या गोष्टी सगळ्यात जड जाणार आहेत। कारण एखाद्या ड्रायव्हर बंधूला किंवा ड्रायव्हरला शिक्षा जर झाली तर त्याचं कुटुंबाने करायचं काय, हा प्रश्न आहे। दुसरी गोष्ट, 7 लाख रुपये जर आपल्याजवळ असतील तर आपण रात्रंदिवस डोळे फाडून ड्रायव्हिंग करायचा विषयच राहिला नसता। बरोबर आहे। आपल्याला पगारी आहेत 10-12 हजार रुपये महिन्याला, 10-12 हजार रुपये पगारी असताना आपण घर भागवायचं का दंडाची तरतूद करायची, दंड वसूल करणार आहेत म्हणून आपण भीतीपोटी ते पैसे गोळा करत बसायचे? यासाठी हा विरोध करायचा आहे आणि हा विरोध करण्यासाठी आपण निषेध निवेदन दिलेलं आहे। रास्ता रोको आंदोलन जे करणार आहोत ते 3 तारखेला 11 वाजता सर्वसामान्य टायमिंग त्यांनी दिल्यानंतर, आता पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी जी परवानगी दिल्यानंतर, टायमिंग दिल्यानंतर आपण सगळ्याला कळवू, त्या हिशोबाने आपण ते आंदोलन करणार आहोत। सर्वसामान्य ऊस वाहतूक, ट्रॅक्टर सगळं जण यावं, टमटम ट्रॅक्टर, ऊस वाहतूक, मोटरसायकल पासून सगळ्यांना तो कायदा लागू आहे। त्यामुळे सगळ्यांनी उपस्थित राहायचं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे आंदोलन आपण ड्रायव्हरच्या भल्यासाठी करतोय। कुठल्याही ड्रायव्हरला किंवा कुठल्याही नागरिकाला त्रास न होता शांततेत आणि समंजसपणानं करायचं आहे। गोंधळ करायची नाही, तोडफोड करायची नाही, काही करायचं नाही। जे लाक्षणिक आंदोलन आपल्याला 1 तास 2 तास करायचं आहे ते लाक्षणिक आंदोलन करायचं। निवेदन आज जसं दिलं तसं तिथं त्यांना निवेदन द्यायचं आणि आपण परत आपल्या आंदोलनाची सांगता करायची। ह्या पद्धतीने हे करायचं आहे। आता जे निवेदन दिलेलं तहसीलदार साहेबांना, माननीय तहसीलदार साहेबांना, त्या निवेदनानुसार त्यांनी आपल्याला तारीख वेळ दिल्यानंतर ती सगळ्या ड्रायव्हर बंधूंना आपण कल्पना देऊन ते तारीख वेळ कळवू आणि त्या हिशोबाने आपण आंदोलनाची पुढची दिशा ठरवूया। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।